शिवतीर्थावर मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू झालेली आहे। मुंबईतील उद्याच्या मोर्चासंदर्भात बैठकीत चर्चा केली जाते। असं आहे, मोर्चा हा होणार एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो। मोर्चा हा होणार, शांततेने तो होणार आणि अभूतपूर्व प्रचंड मोठा होणार एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो। शरद पवारांना फोन केलाय असं कळतंय की त्यांना देखील आमंत्रण दिलंय का आपण? नाही, मला त्याबद्दल काहीच कल्पना नाहीये। नक्कीच सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांच्यावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका झाली, त्यानंतर ते नाराज झाले। एक त्यांनी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे की जर मला डील करायची असती तर मी एवढ्या दिवस उपोषण केलं नसतं आणि माझ्या परिवाराला आणि मला खूप काही सोसावं लागलं। ते नाराजी व्यक्त केली, कसं पाहता? आता कल्पना नाही की अनेक ठिकाणून वेगवेगळ्या गोष्टींच्या बातम्या येत असतात, पण आत्ताची आमची जी इथली भूमिका आहे ती त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आमचा पक्ष आणि आम्ही पूर्ण ताकदीने उभे आहोत आणि उद्याचा मोर्चा यशस्वी कसा होईल त्याबद्दल आत्ता आमची चर्चा झाली आणि आत्ता त्यापुरतच मी सांगू शकतो की त्या मोर्चाच्या तयारीसाठी आता आम्ही इथून चाललेलो आहोत। पंतप्रधानांनी 2 व्हिडिओ पोस्ट केले, मात्र कारवाई संदर्भात ते काहीच भाष्य करत नाही। म्हणूनच ह्या तरुणाईचं समाधान झालेलं नाहीये एवढं मी सांगू शकतो। त्यांनी व्हिडिओ पोस्ट केलेत, पण यांची जी प्रमुख मागणी आहे ती अजून मान्य न झाल्यामुळे त्यांच्यामध्ये ते बघितल्यानंतर किंवा ज्या काही कारवाई झाल्या त्याच्यानंतर ते समाधानी नाही आहेत एवढं मी सांगू शकतो। तिरंगा मोर्चामध्ये पालकांशी देखील संवाद साधावा असं देखील सूचना देण्यात आली, कारण की ह्यामध्ये विद्यार्थीसह पालक देखील शामिल आहेत। स्वाभाविक आहे, कारण सगळ्यांना दिल्लीच्या ज्या काही घटनाक्रम तो झाला आणि जे सगळ्यांनी बघितलं टीव्हीवरती आणि त्या इन्स्टावर असेल किंवा काय, ते बघून बऱ्याच पालकांना काळजी वाटते आपल्या पाल्यांची की उद्या हे शिकतायत, यांच्या बाबतीत जर असं घडलं तर काय। त्यामुळे ते प्रचंड चिंताक्रांत आहेत आणि त्यांना ते अजिबात आवडलेलं नाहीये। त्यामुळे तेही उद्या मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये निषेध नोंदवण्यासाठी सामील होतील। अर्थातच चांगली प्रतिक्रिया होती, पण तरी सुद्धा अजूनही सरकार ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या अजून मान्य करत नाहीये, हे दुर्दैवी आहे। धन्यवाद। ट्विटमध्ये मी म्हटलंय, मला म्हणायचं ते की रोज अर्ध्या रात्री उठून व्हर्टिकल व्हिडिओ टाकून जी नाटकं चालू आहेत या नाटकांचा काही उपयोग होणार नाही। ही नाटकं बस करा आता। तुमची नाटकंही बघितली आणि तुमच्या नाटकातले व्हिडिओ पण बघितलेत। आता लोकांना त्याचा कंटाळा आलाय। आम्हाला हवाय आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा। रोज म्हणायचे धर्माला वाचवा, धर्माला वाचवा, आता धर्मेंद्रला वाचवा म्हणतायत। मला तर वाटतं हे आता बंद करावं। लोक प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय ऐकणार नाहीत आणि जास्ती उशीर केला तर प्रधानांवरनं पंतप्रधानांवर जायला कमी करणार नाही। आपण जर बघितलं, अभिजित तिप्पे हे आजारी पडले तरी आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहेत, उपचार घेतले जात नाही असं देखील नाही, मला असं वाटतं त्यांनी उपचार घेतले पाहिजे। शेवट त्यांच्या तब्येतीची काळजी सगळ्यांनाच आहे आणि त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे। संदीप, तुम्हाला असं वाटतं का काही उद्याच्या मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोक? नाही, आमची टीम आहे, जसं मगाशी सरदेसाई साहेबांनी सांगितलं, आम्ही आमची एक टीम केली आहे आणि ती टीम आम्ही सकाळी पोलिसांच्या बरोबर कोऑर्डिनेशन पण करणार आहे। जिथे कुठे आम्हाला वाटलं काही चुकीचे एखादे एलिमेंट घुसलेलं आहे तर त्याचा काय बंदोबस्त करायचा तो आम्ही पोलिसांच्या मदतीने करू। ठाकरेंनी सांगितलं कोणी घुसखोरी करणार असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही, पळून जाऊ। म्हणूनच त्याची टीम बनवलेली आहे स्पेशल आणि त्याची काळजी घेऊ आम्ही। मुख्यमंत्री म्हणतात या आंदोलनामध्ये हौसे दिसत आहेत आणि राजकीय पोळी सगळे आहेत, पण भाडे काही टट्टू नाही आहेत। तर शिवतीर्थावर मनसेची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि यामध्ये उद्याच्या मोर्चा संदर्भात तयारी संदर्भात आढावा घेण्यात आलेला आहे, चर्चा करण्यात आलेली आहे आणि सोबतच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आम्हाला हवाय असं मनसे नेत्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे आणि हा राजीनामा घ्यावाच लागणार आहे। सध्या रोष तरुणांमध्ये पाहायला मिळतोय, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी व्हिडिओ करत असले तरी या व्हिडिओमुळे तरुणांचं समाधान झालं नाही असं देखील या मनसे नेत्यांचं म्हणणं आहे। मोर्चाला गालबोट लागू नये यासाठी काळजी घेऊ असं देखील संदीप देशपांडेंनी म्हटलेलं आहे।